त्यांनी सांगितलं की तुमचं चुलता आहे, तुमचा अमुक अमुक आहे. तेव्हा त्यात थांब 2 मिनिटं, आईला बोलू. तेव्हा आईला पण असं सांगतो की कोणतरी आले. तो असं म्हणत नाही की चुलता आलाय का चुलती आली, तो असं म्हणतो कोणीतरी आले बघा. ते आल्यानंतर तो त्या लोकांशी बोलतच नाही. तुम्ही कुठून आला, काय आला, तो काहीच बोलत नाही. तो नातेवाईक आहेत का ते पण विचारत नाही. तो त्याच्या मोबाईलवरतीच खेळत असतो. अशा प्रकारची व्यसनधीनता जी माणसाला माणसापासून तोडून टाकते आणि नवीन प्रकारामध्ये समाविष्ट झाली. म्हणजे आजचा काळ हा बुद्धांचा काळ राहिलेला नाही. फक्त दारूच व्यसन इतकंच काळ नाही राहिलेला. सुरा मेरे मज्ज पमाद ठाणा बेर म्हणे इतकंच बाब नाही. आज अनेक प्रकारचे सायकोलॉजिकल आजार हे आपल्याला जडलेले आहेत. सगळे मानसिक विकारांचे आजार आपले. आणि या आजारांतून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर सगळ्या प्रकारच्या व्यसनातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल. व्यसन चांगल्या पण गोष्टींचं होऊ शकतं. पुस्तकाचं वाचन करणे हे पण एक व्यसन. चित्र काढणे पण एक व्यसन. खेळ खेळणे पण एक व्यसन आहे. चांगल्याही गोष्टींचे व्यसन होऊ शकतं आणि वाईटही गोष्टींचे व्यसन होऊ शकतं. म्हणून शील म्हणत असताना की व्यसन करू नये, ते कोणत्याही प्रकारचं असलं तरी, पण चांगल्या प्रकारचं व्यसन म्हणजे वाचन. बाबासाहेब म्हणतात की मला वाचनाचं व्यसन आहे. बाबासाहेब बसता बसता अनेक ग्रंथ चर्चा करता करता वाचत असत. म्हणजे इतकं जास्त वाचनाचा स्पीड त्यांचा होता की सहजरित्या एक पुस्तक 1 तासात ते संपून टाकत. इतकाच त्यांना स्पीड होता. आणि आपण एक पान जरी वाचायचं म्हटलं तर झोप येते. पुस्तक पूर्ण वाचायचं म्हटलं, पुस्तक पहिली गोष्ट कोणी वाचतच नाही. पण व्हॉट्सअपचे मेसेज लोक वाचतात. 1 मिनिट का होईना, 1 सेकंद का होईना, पाहतात, वाचतात, पुढे जातात. त्याच्यात आपलं नाव कुठं आहे का ते बघतात. नसतं तो विषय सोडून. परंतु आज अशी परिस्थिती आहे की लोक वाचनापासून विरत झालेले, लोक चांगल्या गोष्टी त्या सवयी जगण्यापासून विरत झालेली आहेत. आणि लोकांचं जीवन हे विस्कळीत अशा स्वरूपाचं जीवन आहे. आपण सगळे मानसशास्त्रीय संकटामध्ये. आणि या मानसशास्त्रीय संकटातून आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपल्याला बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. मग चोरी न करणे, व्यभिचार न करणे, प्राणीहिंसा न करणे, खोटं न बोलणे, निंदा न करणे. तुम्ही बघा, या समाजाचा एक रोग आहे, निंदा करणे. इथे कोणच व्यक्ती कुणाविषयी चांगलं बोलत नाही. इथे प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या विषयावरतून एखाद्याची निंदा करत असते. बुद्ध त्या काळामध्ये असं म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीला विचारलं तरी तो एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं बोलू शकत नाही. इतका जास्त न्यूनगंडतेचा भाव त्याच्यामध्ये बसलेला. तो कुणालाच चांगलं म्हणायला तयार. तो प्रत्येक व्यक्तीला मूर्ख समजतो. तो प्रत्येक व्यक्तीचे दोष दाखवतो. तो कोणत्या चांगल्या गुणांची चर्चा करत. बुद्ध म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयी विचारलं तर तो त्याचे गुण न सांगता त्याचे दोष जे सांगतो. ज्याप्रमाणे सूप जे असतं, सुपामध्ये एखादं धान्य असेल, धान्य कसं पाखडतात तशा पद्धतीने तो दुसऱ्याचे दोष सांगतो. त्याला वारंवार विचारलं असलं की समोरच्या व्यक्तीचे गुण सांगा तर त्याला गुण सांगता येत. हे बुद्ध म्हणतात, वारंवार जरी विचारून जर गुणच सांगता येत नसेल आणि फक्त दोषच सांगत असेल तर अशा प्रकारची हीनता ही माणसाला दुःखामध्ये लुटून जाते. अशा प्रकारची दुःख ही आज समाजाचे विषय. समाजाची जितकी राजकीय क्रांतीची त्याला आवश्यकता, जितकी धार्मिक क्रांतीची त्याला आवश्यकता आहे, तितकी मानसिक क्रांतीची देखील त्याला आवश्यकता आहे. आणि ही जर मानसिक क्रांती जर आपल्यामध्ये झाली नाही तर आपलं कुटुंब राहणार नाही. कुटुंब आपलं उद्ध्वस्त होतं. जास्तीत जास्त लोकांचे घटस्फोट होतात. जास्तीत जास्त लोक एकमेकांसह हीनतेच्या भावनेने बोलत असल्यामुळे त्यांचं सगळंच्या सगळं घर आणि समाज देखील उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर. अशा प्रकारची परिस्थिती. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आजच्या काळामध्ये बुद्धांच्या या धम्माची किती मोठी गरज आहे. जो बुद्धांचा धम्म अल्बर्ट आईन्स्टाईन सारखा मोठा वैज्ञानिक याला प्रभावित करतो.
जो बुद्ध धम्म कार्ल युंग सारख्या सायकोलॉजिस्टला प्रभावित करतो, जो बुद्ध धम्म जगामध्ये असणारे सर्वच शास्त्रज्ञ, मग ते सामाजिक असतील किंवा विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये काम करणारे असतील, रसायनशास्त्रामध्ये जरी असतील किंवा मानववंशशास्त्रामध्ये जरी असतील, किंवा खगोलशास्त्रामध्ये जरी असतील किंवा इतर ज्ञानाच्या कोणत्याही शाखेमध्ये असणारे जे कुणी वैज्ञानिक आहे, ते जगामध्ये सगळ्यात जास्त जर प्रभावित कोणामुळे झाले असतील तर भगवान गौतम बुद्धांमुळे ते प्रभावित झाले. आज जगात बुद्धांची जी आवश्यकता आहे, या पलीकडे कुणाची आवश्यकता असेल मला असं वाटत नाही. आज सगळेच साधू आणि संत जे आहेत हे कळत न नकळत बुद्धांच्याच गोष्टी सांगत असतात. बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग सांगत असतात. बुद्धांनी सांगितलेला अहिंसेचा मार्ग जो आहे, जो माणसाला जीवन जगवायला शिकवतो, जो कोणत्याही व्यक्तीला इजा निर्माण करत नाही, अशा मार्गांची आवश्यकता आहे. आज जगातला सर्वश्रेष्ठ अमेरिकेचा अध्यक्ष असो किंवा गावातला सर्वसाधारण व्यक्ती असो, सगळ्याच लोकांना बुद्ध धम्माची आवश्यकता आहे. बुद्ध धम्माशिवाय लोकांना पर्याय नाही. म्हणून कायिक विशुद्धी खूप महत्वाची आहे आणि कायिक विशुद्धी या शीलाच्या द्वारे संपादित होत असते. शील खूप महत्वाचं आहे. मग वाचिक शील पण खूप महत्वाचं आहे. वाचिक शील म्हणत असताना खोटं बोलू नये. खोटं बोलणं कशाला म्हटलं जातं माहिती? खोटं म्हणजे एखाद्याची फसवणूक करण्यासाठी जे खोटं बोललं जातं त्याला खोटं बोलणं नाही म्हटलं जातं. जे तुमच्या अनुभवालाच आलेलं नाही पण तुम्ही ती गोष्ट बोलता, जे तुम्हाला माहितीच नाही पण तुम्ही सांगत राहता, अशा प्रकारची गोष्ट म्हणजे खोटं बोलणं. जे तुमच्या अनुभवाला येत नाही आणि तुम्ही बोलत राहतात ते असत्य असतं. जे गृहीत म्हणून बोलले जातात ते देखील फक्त गृहीतकच असतं. सत्य जे अनुभूतीला येतं त्यावेळी जे आपण सांगतो बोलतो तेच खरं वास्तविक सत्य आहे. म्हणून व्यवहारामध्ये देखील आपण सत्य हे बोललं पाहिजे ना. दुसऱ्याला कटू बोलू नये, दुसऱ्याची चाहडी करू नये, दुसऱ्याची निंदनालस्ती करू नये. या सगळ्या वाचिक शिलाशी या सगळ्या गोष्टी संबंधित आहे. आणि व्यर्थ बडबड करू नये. व्यर्थ बडबड आणि गप्पा मारण्याची आवड ज्यामुळे समाजाचं आतोनात नुकसान झालेलं आहे. तुम्ही बघा, जिथे जिथे लोक व्यर्थ बडबड करतात, जिथे जिथे लोक फक्त ऐतिहासिक गोष्टी सांगतात, आजच्या काळातील तथ्य हे कोणीच सांगायला तयार नाही. सगळे लोक हे असं वाटतं की आजही या अस्पृश्यतेच्या काळामध्ये जीवन जगत आहे. कारण लोकांकडे बोलायला विषयच नाही, लोकांकडे नवीन गोष्टी नाहीये आणि नवीन गोष्टी नसल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये नाविन्य करतात. आणि म्हणून वाचिकशील म्हणत असताना आपण आपल्या अनुभूतीला येईल ती गोष्ट आणि जी व्यर्थता निर्माण करून आळस निर्माण करते अशी गोष्ट कधीही करू नये. आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचं सत्कार्य आपल्याला प्राप्त करायचं असेल तर कायिकशील, वाचिकशील आणि मानसिकशील देखील खूप महत्त्वाचं. मानसिकशील म्हणत असताना अविद्या जी आहे, ही अविद्या ही आपल्या मनातून नष्ट झाली पाहिजे. आपल्याला प्रज्ञाप्राप्ती झाली पाहिजे, आपल्याला ज्ञान प्राप्ती झाली पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचा लोभ, सगळ्या प्रकारचा द्वेष आणि सगळ्या प्रकारचा मोह यातून मुक्ती झाली पाहिजे. ही खरी मानसिक उत्क्रांतीची प्रक्रिया आहे आणि याचा संबंध मानसिक शिलाशी, मानसिक विशुद्धीशी आहे. तर ही मानसिक विशुद्धी कशी आपल्याला साध्य करता येईल यासाठी तर हे त्रिसरण पंचशील सांगितलेलं आहे. ते काही लग्नविधी लावण्यासाठी नाही, ते फक्त गृह प्रवेश करण्यासाठी नाही, ते मृत्यू झाल्यानंतर पुनरावलोकन करण्यासाठी नाही. तो तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येक व्यक्तीने तो साध्य केला पाहिजे. पण कोणी साध्य करताना दिसत नाही. आज समाज परत पिछेहाट पुन्हा आपल्या पूर्व आश्रमीच्या जीवनाकडे जाण्यासाठी सज्ज. आज समाजाकडे दिशा नाही, दिशाहीनता आहे. समाज फक्त एकच चर्चा करतो, ती म्हणजे राजकीय. आणि राजकीय चर्चा जितकी तुम्ही जास्त करा त्याच्यातून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही आजच्या काळात. त्या संदर्भातलं कोणतं ज्ञान आपल्याकडे नाही आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या कोणत्याही वैचारिक संकल्पना आपल्याकडे नाही. आणि म्हणून ही सर्व पिछाट आपली चाललेली आहे. म्हणून बाबासाहेब फेडरेशन वर्सेस फ्रीडम असं एक पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं आहे
आणि त्या पुस्तकाची सुरुवात करताना बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही किती अंतर चालला त्याला जास्त महत्व नाही, परंतु ते अंतर चालत असताना ते कशा पद्धतीने चाललं त्याला जास्त महत्व. म्हणून आपण समाजाची किती प्रगती केली याला जास्त महत्व नाही, ही प्रगती करत असताना कशा स्वरूपात झाली याला जास्त महत्व. म्हणून आपल्या पुढे विजन असलं पाहिजे, आपल्या पुढे जीवन जगण्यासाठी काहीतरी गोष्ट आदर्शवत असली पाहिजे, परंतु ती गोष्टच आपल्याकडे नाही, त्याचा आपण विचार पण करत नाही. आपण आयुष्यभर जीवन जगतो, परंतु जीवनाच्या शेवटी आपल्याकडे असं काहीच नाहीये की जे आपण कमवलेलं. धन संपत्ती सगळ्या गोष्टी आपण कमवू, परंतु जे वास्तविक बाबासाहेबांनी सांगितलेले जे विचार आहेत, ज्या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अवस्था आहेत, ज्या जीवनाच्या परिपक्वतेसाठी आपल्याला मार्गदर्शन करतात, अशा अवस्था आपण कुठे प्राप्त करतो. जीवनाची परिपक्वता साध्य करणे म्हणजे धन, मनाला योग्य मार्गावरती आणणे म्हणजे धन. मन घडवेल तसा मनुष्य बनतो. मनो पुबंगमा धम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे पदुट्टेन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चक्कं भवते. मन हे प्रमुख आहे. मनातच सगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि मनातून सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यानंतर मनाप्रमाणेच सगळ्या गोष्टी घडत असतात. मन जर वाईट गोष्टींनी पूर्णपणे प्रभावित असेल आणि वाईट गोष्टी करण्याचा कल जर मनाचा असेल, तर वाईट गोष्टी करत असताना दुःख व्यक्तीच्या पाठीमागे असं येतं, ज्याप्रमाणे बैलगाडी चालते आणि बैलांच्या पाठीमागे गाडीची चाकं चालत असतात, त्या पद्धतीने दुःख आपल्या पाठीमागे येत असतं. म्हणून मनाची घडण हीच तुमच्या जीवनाची गरज आहे. मनाचे संस्कार हाच जीवनाचा रस्ता बनत असतो. म्हणून मनाला घडवणे खूप आवश्यक काम आहे आणि ते काम आपण करणे खूप गरजेचं आहे. म्हणून वंदना म्हणत असताना, गाथा म्हणत असताना त्याचे अर्थ पण तितके महत्वाचे आहेत. प्रत्येक गोष्ट महत्वाची बुद्धधर्मामध्ये. प्रत्येक गोष्टीला कारण आहे आणि त्या कारणाशिवाय ते कार्य होत नाही. कार्यकारण भावाचा सिद्धांत बुद्धांनी सांगितलंय की प्रत्येक गोष्टीला कारण आहे. एखादा व्यक्ती चुकीचा वागतो त्याला कारण आहे, ते शोधलं पाहिजे. आणि एखादा व्यक्ती चांगला वागतो त्याला काही कारण आहे, ते शोधलं पाहिजे. कारणाशिवाय जीवनच नाही. आणि म्हणून या ज्या काही गाथा आहेत, या ज्या काही वंदन आहेत, याच्यामधले जे अर्थ आहेत ते अर्थ आपल्याला माहिती असतं सुद्धा. याचा अर्थ एक वरवरचा देखील. जसं एक गाथा आहे, एतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्न सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीसद सारथी सत्ता बुद्धो भगवान. म्हणजे भगवान बुद्ध असे इतिपिसो भगवा, भगवान विकारमुक्त. भगवान शब्दाचा अर्थ विकारमुक्त असतो. भग याचा अर्थ होतो नष्ट करणे, वाण याचा अर्थ तृष्णा, तर आपण निर्वाण असं म्हणतो. निर्वाण याचा अर्थ होतो ज्याने तृष्णा पूर्णपणे संपवली, मालवलेली, त्याला निर्वाण. वाण याचा अर्थ होतो तृष्णा, भग याचा अर्थ नष्ट, ज्याने तृष्णा आपली नष्ट केली तो भगवान. इतिपिसो भगवा अरहंत, जो विकारमुक्त आहे. अरि याचा अर्थ शत्रू, हंत याचा अर्थ नष्ट करणे, खतम करणे. ज्याने आपल्या मानसिक शत्रूंना नष्ट केलेले आहे त्याला म्हणतात अरि. सम्मा संबुद्ध, सम्यक संबुद्ध, ज्याने पारमितांचं पालन केलं, ज्याने जीवनाची परिपक्वता सिद्ध केली, ज्याने शील म्हणजे काय हे त्याचं परमटोक गाठलेले जीवनात, त्याला शील पारमिता असं म्हणतात. ज्याने दान म्हणजे काय, दान कसं असतं त्याचं परमटोक गाठलेले, त्याला म्हणतात की दानाची पारमिता. शील, दान, नैष्क्रम्य म्हणजे त्याग, याचं परमटोक ज्याने गाठलेलं आहे त्याला ती पारमिता सिद्ध झाली. सांगण्याचं तात्पर्य कसं आहे, ज्याने 10 पारमिता आहेत किंवा 6 पारमिता काही ठिकाणी सांगितलं, ज्याने या पारमिता जीवनाच्या ज्या अवस्था आहेत ज्या सिद्ध केलेल्या आहेत त्याला पारमिता असं म्हणतात. पारमितेने ज्यांना ज्ञान प्राप्त होतं त्यांना सम्यक संबुद्ध असं म्हटलं जातं. आणि सम्यक संबुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या अगोदर देखील बुद्ध झालेले. सिद्धार्थ गौतमांच्या अगोदर दीपंकर बुद्ध झालेले, तिष्य बुद्ध झालेले, शरणंकर बुद्ध झालेले, तन्वंकर बुद्ध झालेले. ही बुद्धांची नावं आहेत.
विपस्सी बुद्ध झालेले, जवळजवळ 28 प्रकारची नावे आहेत. तर हे जे काही बुद्ध झालेले आहेत हे पारमितेने बुद्ध झाले, पारमिता पूर्ण करून बुद्ध झाले. त्यांना सम्यक संबुद्ध नसतो, सम्मा संबुद्ध, विद्याचरण संपन्न, विद्याने आचरणाने युक्त, सुगत, ज्याची गती चांगली, ज्याची कायिक वाचिक आणि मानसिक गती चांगली आहे, त्याला सुगत असतं. लोकविदू, लोक जाणणारे आहे. हे जे काही एक्झिस्टन प्लेन आहे, जसं झाडांचं एक अस्तित्व आहे, आपलं एक अस्तित्व आहे मनुष्य. काही प्राणी आहेत ते छोटे छोटे प्राणी, त्यांचं एक अस्तित्व आहे. काही प्राणी आहेत ते पाण्यातले, काही प्राणी आकाशात उडणारे, त्यांचं अस्तित्व आहे. लोकविद्वेचा अर्थ या सर्व अस्तित्वाला जो व्यक्ती जाणतो त्याला लोकविद्व असं म्हणतो. आपल्याला फक्त आपलं अस्तित्व माहिती आहे, निसर्गाचं अस्तित्व, पक्ष्यांचं अस्तित्व माहिती, प्राण्यांचं अस्तित्व माहिती आहे, परंतु याच्या पलीकडे पण अस्तित्व असतं. हे जर आपण आधुनिक विज्ञानामध्ये जर निकोला टेस्ला नावाचा एक जो ज्याने विद्युत क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं, याचं जर सायन्स जर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की असे असंख्य प्रकारचे सत्व आहेत ज्याचं अस्तित्व आपल्याला सांगता येत नाही, पण निकोला टेस्लाने सिद्ध केलं. अशा प्रकारच्या सत्वांना देखील भगवान बुद्ध झाले, त्यांना लोकविद्व असं म्हटलं जातं. अनुत्तर, श्रेष्ठ, त्याच्यानंतर काही नाही, अशा प्रकारचे अनुत्तर, शास्ता, सत्ता, देव मनुष्यानु बुद्ध भगवान, की देव आणि मनुष्याचे गुरु असे भगवान बुद्ध. हा त्याचा अर्थ आहे. देव म्हणजे काय, ईश्वर नाही. देव याचा अर्थ ही अशी उच्चतम मनाची पातळी की ज्याच्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने जे तुमचं अस्तित्व आहे ते अस्तित्व एका विकार मुक्तीच्या अवस्थेच्या जवळ पोहोचल्यासारखं आहे. अशा प्रकारची एक अवस्था. देव आणि मनुष्याचे गुरु भगवान बुद्ध आहेत आणि या भगवान बुद्धांना मी प्रणाम करत आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, ही जी काही गाथा आहे ही आपण वंदना, गाथा, गीत या स्वरूपात आपण म्हणू शकतो, परित्राण पाठ या स्वरूपामध्ये म्हणू शकतो. पण याचा संबंध हा फक्त म्हणण्याशी नाही, याचा संबंध त्या गोष्टी आत्मसात करण्याशी. त्याला बुद्धानुसती असं म्हटलं जातं. सती म्हणजे जागृत, तुमच्यात या क्वालिटी निर्माण करण्यासाठी. आता आपण या ठिकाणी प्रणाम करतो, प्रणाम करत असताना कशा पद्धतीने प्रणाम केला जातो, त्याला त्रिवार वंदन म्हटलं जातं. त्रिवार, पंचांग प्रणाम म्हटलं जातं. पंचांग प्रणाम याचा अर्थ काय, पंचांग याचा अर्थ ज्योतिष शास्त्रातलं पंचांग नाही. पंचांग याचा अर्थ 2 हात, 2 पाय आणि 1 मस्तक यांनी युक्त केलेला जो प्रणाम असतो त्याला पंचांग प्रणाम म्हणतात. बरं, तो पहिल्यांदा पण करतो, दुसऱ्यांदा पण करतो, तिसऱ्यांदा पण करतो. म्हणजे आपण त्याला जोडले बुद्धम नमामि, धम्मम नमामि, संगम नमामि. परंतु बुद्ध धर्मामध्ये बुद्धम नमामि, धम्मम नमामि, संगम नमामि असा प्रणाम नव्हता. आपण ते म्हणतो, वास्तविक 3 वेळा झुकणे. ज्याप्रमाणे झाड तुटल्यानंतर खाली झुकतं, तर झाड खाली का झुकलं जातं, ते वरती का जात नाही. त्या पद्धतीची मनाची अवस्था आपली बनली पाहिजे. ज्याला अहंकार शून्यता आपण म्हणतो, ती अहंकार शून्य अवस्था बनल्यानंतर झुकण्याची स्थिती तयार होते. जिथे मनुष्य झुकला जातो ते झुकण्याची स्थिती, याचा अर्थ ते 3 शरीराशी संबंधित आपली स्थिती. आपलं जे शरीर आहे त्याला आपण फिजिकल बॉडी म्हणू शकतो, ज्याला आपलं वरचं शरीर आपण म्हणतो, की ज्या शरीराला आपण जपतो, जे आपण एकमेकांना पाहतो, ज्याला आपण शरीर म्हणतो. बरं, शरीराच्या अंतर्गत एक शरीर आहे. ज्यांनी कोणी ध्यान केलं असेल, विपश्यना साधना केली असेल तर त्यांना ते लक्षात येऊ शकतं. शरीराच्या अंतर्गत एक शरीर आहे ज्याला सूक्ष्म शरीर म्हटलं जातं. ते जे शरीर आहे त्याच्यातूनच आपण विचार करतो, त्याला तुम्ही मन म्हणता. त्याच्यातच कल्पना तयार होतात, त्यातच मी ज्या गोष्टी बोलतोय त्याला प्रतिक्रिया बनल्या जातात. चांगल्या पण बनल्या जातात आणि नकारात्मक पण बनल्या जातात. मानसिक प्रतिक्रिया आपल्या अंतर्गत शरीरातून होते. आपलं जे शरीर आहे ते शरीर आतून दुखतं. कुणाचा पाय दुखतो, कुणाची पाठ दुखते, कुणाचा हात दुखतो, कुणाचं डोकं. प्रत्येकाचं प्रत्येकाला माहिती. परंतु आतली शरीराची प्रक्रिया चाललेली आहे आणि आतली शरीराची जी प्रक्रिया आहे हे जोपर्यंत आपण झोपत नाही, आराम करत नाही,
तोपर्यंत ती स्वस्थ होत नाही. जर तुम्ही एक दिवस झोपला नाही, 2 दिवस झोपला नाही, तर तुम्हाला तुमचं डोकं जाम होईल. तुम्हाला असं वाटेल की हे पटकन झोपलं पाहिजे. जी अव्यस्तता जी तयार होईल, ही अवस्थता केवळ तुम्ही न झोपल्यामुळे तयार. म्हणून निसर्गाने आपल्यासाठी झोप हे सगळ्यात महत्वाचं साधन तयार केलं. आपण जर झोपलो तरच आपण नवीन विचार करू शकतो, तरच आपलं शरीर स्वस्थ होऊ शकतं. आपण जर झोपलो नाही तर ते होऊ शकत नाही. इतका जास्त तणाव आपल्याला तयार होऊ शकतो. परंतु त्या झोपेचा संबंध हा परत तुमच्या आतल्या शरीराशी संबंधित, सूक्ष्म शरीराशी संबंधित. जर तुम्ही खूप वेळ बसला आणि शांत बसला तर तुम्हाला त्याची जास्त पचन. तुम्हाला जी स्वप्न पडतात ते देखील त्या शरीरामुळेच पडतात. शरीर अस्वस्थ असलं का स्वप्न जास्त दिसतात. म्हणजे सगळं सिग्मंड फ्राईडचं जे काही मानसशास्त्रीय विश्लेषण आहे शरीराची, शरीराची जितकी अव्यवस्था असते, अस्वस्थता असते, तितकी आपली स्वप्न आपल्याला पडायला. मग कोणाला भूताची पण पडतात, कोणाला पाण्याची पडतात, कोणाला आणखीन जंगलाची पडतात, कोणाला ढगाची पडतात, कोणाला कोणत्याही प्रकारची स्वप्न पडू शकतात. स्वप्नांचं सगळंच्या सगळं विज्ञान हे शरीराच्या अव्यवस्थित अवस्थेशी संबंधित आणि अस्वस्थतेशी संबंधित. आपलं जे शरीर आहे, गाथा जी आपण म्हणतो, वंदना जी आपण म्हणतो, ही वंदना जर लेणीमध्ये जाऊन जर कधी तुम्ही म्हटली तर लेणीमध्ये त्या प्रत्येक शब्दाचे प्रतिध्वनी तयार होतात, व्हायब्रेशन तयार होतं. लेणीची रचना जशी घुमटाकार असते आणि घुमटाकार रचना असल्यामुळे जे जी काही गाथा बोलेल, जे जी काही वंदना बोलेल, त्याचे प्रतिध्वनी आपल्या शरीरावरती इतके जास्त पडतात की शरीराचं व्हायब्रेशन आपल्याला जाणवतं. शरीर व्हायब्रेट होतं, शरीर तरंगित होतं. जितकं जास्त शरीर तरंगित होतं तितकं जास्त शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते. हे शरीर जास्त तरंगित आपल्याला अनुभूतीला यायला लागलं तर शरीरामध्ये आणखीन एक अतिसूक्ष्म शरीराची जाणीव आपल्याला होते. शरीरातलं जे अतिसूक्ष्म शरीर आहे त्याला ऍस्ट्रल बॉडी असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, ज्याचा संबंध ऊर्जेशी आहे, ज्याचा संबंध सगळे हे जे काही ग्रंथ आहेत, या ग्रंथातील ज्या ज्या काही मिथक स्वरूपातल्या गोष्टी आहेत त्याच्याशी आहे. त्याचा संबंध टाइमशी आहे, वेळेशी आहे. त्याचा संबंध समग्र भूतकाळ जो आपल्यामध्ये समाविष्ट झालेला त्याच्याशी आहे. जिथे भूतकाळ आणि भविष्यकाळ एकच होऊन जातो, त्याच्याशी त्याचा संबंध. जिथे टाइमच तुम्हाला अनुभूतीला येत नाही, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान एकच होऊन जातो, अशा गोष्टीशी या शरीराचा संबंध आहे. आता तुम्ही जे जीवन जगता हे देखील टाइम मध्ये जीवन जगता. तुम्ही बघता किती वाजले, किती वाजले, 1 तास झाला, 2 तास झाला, टाइमशी संबंध. आवडत असेल प्रवचन तर टाइम काहीच वाटणार नाही, नसेल आवडत तर 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास, 2 तास झाल्यासारखं वाटतं. सगळं आपला जो सायकोलॉजिकल टाइम जो आहे, मानसशास्त्रीय जी आपली वेळ आहे, काळ आहे, याच्याशी त्याचा जास्त संबंध आहे. आपल्याला काही बनायचंय याचा देखील संबंध आपल्या टाइमशी आणि टाइमचा संबंध पृथ्वीच्या फिरण्याच्या प्रक्रियेशी. तुमचं घड्याळ स्ट्रेट नाही, 1 ते 12 असं नाही, ते 13, 14, 15 असं नाही होत. घड्याळ नेहमी वर्तुळाकार आहे. घड्याळाचं एक चक्र. घड्याळ 1 ते 12 आणि 12 ते 1 असंच चालतं. 12 तासाचा दिवस आहे आणि 12 तासाची रात्र आहे आणि याच्यामध्ये तुमचं जीवन, तुमचं शरीर बदलतं, तुम्हाला त्याची जाणीव नाही. पण तो बदल कशामुळे होत आहे? पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, याच्यामुळे तुमच्या शरीरात बदल. म्हणजे आधुनिक भौतिक शास्त्रामध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक वस्तू बदलण्यासाठी काळ लागतो. काळाशिवाय ती बदलू शकत नाही. झाड जे मोठं झालेलं दिसतं ते काहीतरी काळ आहे म्हणून ते झालेलं दिसतं, परंतु काळ नसेल तर ते होणार.
मग बुद्ध जी गोष्ट करतायत त्याचा संबंध देखील या टाइमशी, या काळाशी आहे. ज्याला मी ऍस्ट्रल बॉडी म्हटलं, ज्याला मी सूक्ष्म शरीर, अतिसूक्ष्म शरीर असं म्हटलं, त्याचा सगळ्याचा सगळा संबंध जर कशाशी असेल तर त्या बुद्ध वंदनेशी. जर तुम्ही अतिसूक्ष्म स्तरावरती जर गेला, तुमच्या या तृतीय शरीराच्या अवस्थेला जर तुम्ही अनुभूती जर तुम्ही त्याची घेतली किंवा ते जर तुम्हाला फील झालं, तर तुम्ही बुद्धांच्या अशा ऊर्जेशी समाविष्ट होता, जी ऊर्जा निर्माण करण्यासाठी बुद्धांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यानविधी सांगितले. बुद्धांचं अस्तित्व या अस्तित्वामध्ये आहे, या निसर्गातच आहे, या समग्र आकाशगंगेमध्ये. आणि ते अस्तित्वाची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला हे प्रथम पंचांग प्रणाम आहे. मी फक्त पंचांग प्रणामचं सांगतो. पंचांग प्रणाम करत असताना एक प्रणाम केला जातो तो बुद्धांच्या त्या काळातील अस्तित्वाला, शरीराला. दुसरा प्रणाम केला जातो बुद्धांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाप्रमाणे जे कोणी लोक बनलेले आहेत त्यांच्या निर्माण काय आहे, बुद्धांची निर्माण काय आहे, निर्मिती जी सतत होत असते त्याला ते निर्माण काय म्हणतात, अवस्था जी येत असते त्याला ते निर्माण काय म्हणतात. आणि एक प्रणाम केला जातो ज्याला धम्म काया असं म्हटलं जातं. धम्माची काया ही समग्र या निसर्गामध्ये, या अस्तित्वामध्ये, या आकाशगंगेमध्ये समाविष्ट आहे. त्या धम्मकायाला प्रणाम केला. किती मोठं रहस्य ह्या प्रणाम करण्याच्या पाठीमागे, हे ध्यान करण्याच्या पाठीमागे. ज्याला याची प्रचिती येईल आपल्या तृतीय शरीर अवस्थेची, ज्याला अतिसूक्ष्म झोपेमध्ये तो कुठे आहे याची जाणीव नसते, पण झोपेत तो व्यक्ती असतो. जितकं डीप त्याची झोप असते तितकं त्याला फ्रेश फील होतं. जो झोपच डीप झाली नाही तर फ्रेशनेस, म्हणून जितकं जास्त डीप त्याची झोप तितकं त्याचा त्या शरीराशी संपर्क असतो, तर त्याची जाणीव त्याला नसते. पण ध्यानस्थ अवस्थेमध्ये जर ती जाणीव तयार झाली तर आपल्याला बुद्धांच्या ऊर्जेशी संबंध प्रस्थापित करता येऊ शकतो. म्हणजे या निसर्गामध्ये कोणतीच गोष्ट मृत होत नसते. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत विझल्यानंतर कुठे जाते, असा प्रश्न राजा मिलिंदने भिक्खुनाक्सेनला विचारला होता. आणि भिक्खुनाक्सेनने उत्तर दिलं होतं, ती ज्योत तुम्ही आणली कुठून होती. राजा मिलिंदने पुन्हा त्यांना सांगितलं, मी 2 दगड घेतले आणि त्यातून निर्माण केली. मग ती निर्माण का झाली, भिक्खुनाक्सेन म्हणतात. ते म्हणतात घर्षणामुळे ज्योत तयार झाली. घर्षण कशाचं झालं, 2 दगडांचं झालं, त्याच्यातून थिंडी तयार झाली, त्यातून ज्योत निर्माण झाली. मग ज्योत आणली कुठून होते आणि ज्योत गेली कुठून. ज्योत कुठून आणली नाही, ज्योत इथंच आहे. परिस्थिती निर्माण झाली की तयार होते, परिस्थिती संपली का संपून जाते. अग्नीचं अस्तित्व इथंच आहे, तसं आपलं अस्तित्व इथंच असतं, पुढे संपत नसतं. मृत्यू जरी झाला तरी तुमचं अस्तित्व संपत नसतं. हा शरीराचं भौतिक तत्वांचं अस्तित्व संपतं, अभौतिक तत्वांचं अस्तित्व, चेतनेचं अस्तित्व इथंच राहतं. त्याला चक्र म्हटलं जातं. बुद्ध धम्माचं प्राचीन सिंबल चक्र आहे, वर्तुळ. जिथे भगवान बुद्धांनी प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं, सारनाथ त्या ठिकाणी तुम्ही जर लेण्यांमध्ये जर पाहिलं तर फक्त चक्र हे सिंबॉल टाकलं होतं आणि 2 हरणं. पूर्वीच्या बुद्धमूर्त्यांच्या खाली ते असायचं, हरिण आणि एक चक्र. कारला या लेणीवरती गेलं का हरिण आणि चक्र आणि वरती बुद्धांची मूर्ती, असं सिंबॉल. बाबासाहेबांनी ज्यावेळेस बुद्ध धम्म स्वीकारला त्यावेळेस बाबासाहेबांच्या हातामध्ये एक मूर्तीचं चित्र आहे. त्या मूर्तीच्या खाली देखील त्याच प्रकारचे सिंबॉल्स. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, चक्र हे सिंबॉल आहे. चक्र म्हणजे काय की पुन्हा ती अवस्था. निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट ही उत्क्रांती स्वरूपात घडत नसते, निसर्गाच्या प्रमाणे चाललेलं असतं. ती गोष्ट निर्माण होते आणि नष्ट होते, पुन्हा ती गोष्ट तयार होते, निर्माण होते, त्याचं अस्तित्व तयार होतं,
बनलं जातं, नष्ट होते, नैसर्गदत्त आहे. तर हे जे काही चक्र आहे, या चक्राचा स्तंभ म्हणून वापर बुद्ध धर्मामध्ये जो करण्यात आला त्याचं कारण काय? कारण हे सर्व चक्रकार आहे. हे सर्व चक्रकार म्हणत असताना तुमचं शरीर देखील त्या अवस्थेतून भिन्न आहे. आणि म्हणून हा प्रणाम करत असताना बुद्धांची जी धम्म काय आहे त्याचं अस्तित्व असतं, त्याचं अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व ज्यांना माहिती आहे ते त्या देशातील जी लोक आहेत, बौद्ध लोक, ते बौद्ध लोक आजही त्याच पद्धतीने बुद्धांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला जो बुद्ध धम्म माहिती झालेला तो खूप वरवरच्या स्वरूपाचा, त्याचं अतिसूक्ष्म स्वरूप आणखी माहिती नाही. पण अतिसूक्ष्म स्वरूप ज्यांना माहिती होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने क्रांती सिद्ध होईल. म्हणून प्रणाम कसा करावा याच्या संदर्भातलं सायन्स आहे. गाथा कशी म्हणावं याच्या संदर्भातलं सायन्स आहे. जगाची निर्मिती जी झाली, म्हणजे पृथ्वीची निर्मिती झालेली आहे, ती कशातून झालेली आहे? एक भंजनाच्या प्रक्रियेतून झाली. कोणी म्हणतात साऊंड मधून झाली, कोणी म्हणतात जो काही सूर्य आहे या सूर्याच्या भंजनाच्या प्रक्रियेतून पृथ्वीची निर्मिती. आधुनिक विज्ञान म्हणतं की ब्लॅक होल मधून झालेली आहे. म्हणजे विश्वामध्ये एक ब्लॅक होल आहे, त्याच्यातून सर्व ग्रहांची निर्मिती झाली. आणि हे सर्व ग्रह पुन्हा त्या ब्लॅक होलमध्ये जाणार आहे. इथं येणारा दरवाजा आणि जाणारा दरवाजा एकच आहे आणि त्याला ब्लॅक होल असं संबोधलं जातं. आपला जन्म आणि मृत्यू एकच स्थिती आहे. म्हणजे मी जे सांगत आहे त्यातलं जे अत्यंत सूक्ष्म विज्ञान असतं. म्हणून या गाथा म्हणत असताना, या वंदना म्हणत असताना त्याच्या अर्थाशी स्वरूपात जर आपण त्याच्याशी समरस झालो किंवा तशी जर अवस्था आपल्याला यायला लागली तर तुमच्या जीवनाचं समग्र प्रक्रिया बदलून जाते. आजची जर प्रक्रिया जर पाहिली तर रडायला आलं तरी माणूस रडत, हसायला आलं तरी माणूस हसत नाही, आनंद जरी वाटला तर आनंद व्यक्त करत, प्रेम जरी निर्माण झालं ते प्रेम पण अभिव्यक्त करतायत. इतकं जास्त समाज या सर्व गोष्टीपासून मागे मागे चालतो. जी जी काही ऊर्जा केंद्र आहेत आपल्या शरीराची ती ती तरी आपण जागृत केली पाहिजे. म्हणजे हसायला आलं तर आपण हसलंच पाहिजे आणि रडायला आलं तर आपण रडलंच पाहिजे. आपल्या मनामध्ये अशा कोणत्याच गोष्टीचं दमन झालं नाही पाहिजे की ज्या गोष्टींमुळे आपल्याला ट्रोमा तयार होईल, आजार तयार होईल. आपल्या गोष्टी या आपल्या जीवनाच्या विकासाची प्रक्रिया असते. आपलं जीवन हे बुद्धत्व अवस्थेमध्ये विकसित झालं पाहिजे आणि बुद्धत्व अवस्थेमध्ये विकसित करण्यासाठीची जी काही वातावरण निर्मिती ती आपण केली पाहिजे. मग विहार भेटलं तर विहारात करा, विहार नाही भेटलं तर दारात करा, दार नाही भेटलं तर झाडाखाली करा. जिथे कुठे तुम्ही असाल तिथे तिथे या सगळ्या प्रक्रिया तुम्ही तयार केल्या पाहिजे. एक अशी सिंक्रॉनिसिटी, एक असं तरंगित होण्याचं शास्त्र आपण निर्माण केलं पाहिजे की ज्यातून बुद्ध धम्माचा विकास होऊ शकेल. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये एक तयार केलं म्हणून तर आज आपलं अस्तित्व बनलं. 1956 सालीचं वातावरण जर तुम्ही अनुभवलं असतं तर 1956 सालच्या वातावरणाचं मी जे काही वर्णन वाचलं की सगळीकडे बुद्धांचा जय जयकार, सगळीकडे बुद्ध कोण याची चर्चा होती, बुद्धांचा धम्म काय याच्याविषयी वाचन चिंतन, नवे नवे विचार होते, नव्या नव्या गोष्टी होत्या, नव्या नव्या गोष्टी शिकण्याची स्थिती प्रत्येक व्यक्ती झाली होती. आणि त्या काळामध्ये जी वातावरण निर्मिती झाली होती सगळीकडे धर्मांतराचे सोहळे चालू होते. म्हणजे बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली आणि त्याची गोष्ट 1935 साली केली होती. 1935 ते 1954 साली देवरोड या ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्धांची मूर्ती बसवली आणि ती मूर्ती बसवल्यानंतर 2 वर्षांनी बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच्या अगोदर पण बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. म्हणजे दिल्ली या ठिकाणी जे बिर्लांनी बांधलेलं एक बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारामध्ये बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली होती आणि जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये बाबासाहेब सामील झाले. ज्यावेळी त्रिपिटकाचं पुनर्वाचन केलं, पुनर्संशोधन केलं होतं आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जो उपदेश केला होता
की जगाला बुद्धांची कशा प्रकारची आवश्यकता आहे. बुद्धांचा म्हणजे जगामध्ये बुद्ध हवेत का जगामध्ये कार्ल मार्क्स हवे. कारण मार्क्सच्या तत्वज्ञानाची एक सगळीकडे चर्चा होती आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांनी मार्क्स आणि भगवान बुद्ध यांच्याविषयी व्याख्यान दिलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जसं जसं वातावरणाची निर्मिती तुम्ही तयार कराल तसं तसं तुमचं जीवन बदलायला. घर सगळ्यात मोठं साधन आहे तुमचं वातावरण निर्मिती. तुम्ही घर स्वच्छ ठेवा. मी जपानमधले लोक पाहतो, त्यांचं घर छोटं असतं पण स्वच्छ असतं. घरामध्ये वस्तूंचा भरणा केलेला नसतो. आपल्याकडे प्रत्येक वस्तू आपण आणतो घरात ठेवतो. खूप दिवसापासूनची भांडी असतात आपल्याकडे, खूप दिवसांपासूनचं अंथरूण आणि पांघरूण असतं, वापर नसतं, फक्त भरलेली असतं. चपला बुट खूप दिवसापासूनचे असतात, वापरत नसतात, परंतु आपण असंच ठेवलेलं असतं. आज न उद्या परवा कधीतरी वापर, त्याचा वापर कधी होतच नसतो. खूप दिवसापासूनची कपडे असतात, ते वापरत नसतं पण ठेवलेले असतात. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतात. आज घरातल्या भांडणाचं कारण या सगळ्या नकारात्मक गोष्टी, त्याच्यातून निगेटिव्ह एनर्जी तयार होते घरामध्ये. ज्या गोष्टीचा आपण घरामध्ये वापरच करत नाही आणि वर्षानुवर्ष आपल्या सोबत आपण ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी पहिल्या घरातून काढल्या पाहिजे किंवा देऊन टाकल्या पाहिजे. घर स्वच्छ ठेवलं पाहिजे. घर छोटं असो, घर मोठं असो. घरामध्ये उग्र वास येतं का, घरामध्ये फुबट वास येतं का, घरामध्ये नेहमी प्रसन्न वाटलं पाहिजे, घरामध्ये सुगंधित वास असला पाहिजे, घरामध्ये पूजास्थान असलं पाहिजे, घरामध्ये बुद्धमूर्ती बाबासाहेबांची प्रतिमाही असली पाहिजे. आणि ती नुसती ठेवून उपयोगाची नाही, ती सजवली पण पाहिजे. कारण सजवणे पण एक कला आहे. जर आपण आपलं घर सजवलं त्याच्यातून आपलं मन सुंदर बनतं. बुद्धांच्या काळामध्ये जे भिक्षू होते, भगवान बुद्धानं आपल्या भिक्षूंना काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातलं पहिली गोष्ट होती की तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. जिथे स्वच्छता आहे तिथे धम्म तयार होते आणि जिथे सजावट तयार होते तिथेही धम्माची अभिवृद्धी होते. म्हणजे बाबासाहेब म्हणतात जिथे जिथे सौंदर्य असतं तिथे तिथे धम्म वाढतं, जिथे जिथे सौंदर्य नसतं तिथे धम्म वाढत नाही. म्हणून घर हे साधन म्हणत असताना, घराचा उपयोग करत असताना ही स्वच्छता आणि सुंदरता ही घरामध्ये निर्माण करण्याची खूप गरज आहे. सिंपल गोष्टीमध्ये देखील सौंदर्य असतं. म्हणून वस्तू कशा तुम्ही लावता, कशा सजवता याच्यावरती तुमची सुंदरता वाढली पाहिजे. म्हणून घरामध्ये या प्रकारचं वातावरण तयार केलं, घरामध्ये वंदना केली, घरामध्ये ध्यान केलं, 5 मिनिटं सगळेजण एकत्र बसून मैत्री भावना केली, एकमेकांच्या विषयी चांगलं घेतलं, एकमेकांचे विचार समजून घेतले, तर घराचा विकास व्हायला सुरुवात होते, घरात धन यायला सुरुवात होते. परंतु वडील घरात आले आणि मुलगा घरातून जातो, मुलगा घरात आला वडील घरातून जातो, अशी परिस्थिती असतात. अशी परिस्थिती आहे प्रत्येक कुटुंबामध्ये. परिस्थिती वडिलांचा निर्णय मुलाला आवडत नाही आणि मुलाचा निर्णय वडिलांना आवडत आणि दोघांचा निर्णय आईला आवडत नाही, अशी स्थिती असते. आणि ही वास्तविकता, ही समाजाची फॅक्ट हे आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ही फॅक्ट लक्षात घेत असताना आपल्याला हेही लक्षात आलं पाहिजे की आपण जगत कशासाठी, आपलं जीवन कशासाठी. म्हणून घर जे आहे, घरातील जे लोक आहेत त्यांचा एकमेकांशी संवाद असला पाहिजे, त्यांच्यामध्ये प्रेमाची अभिवृद्धी असते. बाबासाहेब म्हणतात जिथे प्रेम आहे तिथे नीती असते, जिथे प्रेम नाही तिथे नीतिमत्ता नसते. म्हणून प्रेमाची अभिवृद्धी करायची असेल तर घर एक साधन आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या दृष्टिकोनातून त्याचं योगदान. आणि ज्याप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की वज्जी लोकांचं एक सूत्र आहे, अपहाणीय धम्म असं म्हणतात त्याला. म्हणजे त्यांच्यावरती कधी संकट येत नाही. जे लोक एकत्र बसतात आणि चर्चा करतात आणि सर्व समस्येवरती मार्ग काढतात त्यांच्या कधीच संकट येत नाही. जे लोक आपल्या वडीलधाऱ्या माणसांना सन्मान देतात त्यांच्यावर कधी संकट येत नाही.
जे लोक स्त्रियांचा रिस्पेक्ट करतात त्यांच्यावर कधी संकट येत नाही. जे लोक प्रत्येक गोष्ट विचारांती स्वीकारतात त्यांच्यावरती कधी कोणत्याही प्रकारचा त्रास आणि कोणत्याही प्रकारचं संकट त्यांना येत. ते सेम सूत्र आपल्या घरातही लागू आहे, ते सेम सूत्र प्रत्येक समाजातल्या घटकाला लागू. म्हणून आपण सगळ्यांनी या पद्धतीने आपल्या घराचा विकास केला पाहिजे, घरातलं वातावरण निर्मित केलं पाहिजे. बुद्ध आणि त्यांचा धम्म असेल, धम्मपद असेल, किंवा जसं सरांनी सांगितलं तसं थेरी गाथा असेल, असे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथांमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बुद्धधम्मातलं एक सगळ्यात महत्वाचं पुस्तक मी सांगतो, त्याचं नाव लोकनीती असं. लोकनीती म्हणजे लोकांची जी नीती ती कशा स्वरूपाची असते पाहिजे या संदर्भातला एक ग्रंथ आहे. कारण म्हणजे बुद्धधम्मात जे नीतिशास्त्र जे आहे त्या नीतिशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यातली लोकनीती ही सगळ्यात महत्वाचा ग्रंथ. जो जर्मन या देशामध्ये त्या काळातला जो एक विद्वान होता त्यांनी पाली भाषेचा अभ्यास करून तो प्रसिद्ध केला होता आणि तो त्यांच्या विद्यालयामध्ये शिकवायला होता. विद्यापीठामध्ये लोकनीती नावाचा ग्रंथ ते शिकवायचे, जर्मन विद्यापीठामध्ये. आज भारतातल्या विद्यापीठामध्ये लोकनीती नावाचा ग्रंथ आहे हे माहितीच नाही. असे एक नीतिशास्त्र आहे. जसं जातक कथा हा एक नीतिशास्त्र ग्रंथ म्हणून मानला जातो. ज्या बुद्धांच्या पूर्वजन्माशी संबंधित जरी असल्या तर त्यातून जी नीती सांगितलेली ती आजच्या काळामध्ये लागू. तरी नीती कशा प्रकारच्या असावी याविषयीचं देखील मार्गदर्शन या ग्रंथांच्यावर करण्यात आलं. म्हणून या स्वरूपात जर आपण पाहिलं तर आपल्याकडे याचा अभ्यास